देवाची पावले भाग 3. या कादंबरीसाठी लागेल तीच मदत करण्याचे आश्वासन त्यांनी पहिल्याच भेटीत दिलं आणि पुढे ते सातत्याने पाळलं गेलं. नेमिनाथच्या सहकार्याशिवाय अण्णांच्या बालवयातील घटनांचं चित्रण करणं मला अशक्य होतं. आटपाडी, विटे, कुंडल, किन्हई, औंध हा सारा परिसर नेमिनाथच्या पावलांवर पाऊल टाकून मी भटकलो. अण्णांच्या तेथील समकालीनांशी चर्चा केली. या साऱ्या वाटचालीत अण्णांच्या बालवयातील अनेक गमती-जमती नेमिनाथने मला सांगितल्या. अण्णांच्या संपूर्ण भावजीवनाशी समरस झालेले नेमिनाथ कादंबरीत साकार झालेले प्रसंग ऐकून हरवून जायचे. मला म्हणायचे, माझं कुंडलचं सारं बालपण मी सर्वार्थाने पुन्हा जगलो. त्यांच्या भावविश्वतेमधूनच मला लेखनाची सतत स्फूर्ती मिळत होती. या कादंबरीच्या विविध प्रकरणांमधून माडगूळकरांच्या आईच्या ओव्या आहेत. कादंबरीतील प्रसंगाला अनुरूप अशा ओव्या मला कुठेही मिळू न शकल्यामुळे त्या सर्व ओव्या मीच लिहिल्या आहेत. याचा उल्लेख करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. ऐन तारुण्यात पदार्पण केलेले, स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव झालेले कलंदर वृत्तीचे माडगूळकर, गोड गळ्याच्या एका तरुण गायिकेच्या प्रेमात पडलेले प्रिय माडगूळकर आणि कोल्हापूरच्या एका खोलीत आपला नवा संसार थाटणारे पती माडगूळकर. ही अण्णांची त्रिविध रूपं साकारणं म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीच्या सहकार्याशिवाय सर्वस्वी अशक्य होतं. इतक्या हळूवार विषयावर ती तीर्थरूप विद्याताईंशी चर्चा करण्याचा मला अतिशय संकोच वाटत होता. या संकोचापोटीच आणखी काही वर्षे ही कादंबरी रेंगाळली. गीतरामायणाच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी तीर्थरूप विद्याताईंशी गप्पा मारताना हा संकोच हळूहळू मावळला. एक दिवस सपत्नीक पंचवटीवर गेलो. प्रकृती बरी नसतानाही तीर्थरूप विद्याताईंनी आमचं छान स्वागत केले. मला उरला-सुरला संकोचही मावळला. चिरंजीव आनंदने पेटी वाजवून अण्णांची खूप गाणी गाऊन दाखवली. माझ्या पत्नीनेही अनेक गाणी गाऊन त्या मैफिलीत रंग भरला आणि त्या सुरेल वातावरणात विद्याताईंची त्यांच्या प्रणय जीवनातील अनेक कथा सांगू लागले. त्यांच्या या सहकार्यामुळेच या वर्षीच्या पुण्यतिथीला का होईना ही साहित्यरूपी आदरांजली मी कैलासवासी अण्णांच्या स्मृतीला अर्पण करू शकत आहे. देवाची पावले वाचताना माडगूळकर असे नव्हते. माडगूळकर इतकं विवशतेने बोलायचे नाहीत. अशा तऱ्हेने अनेक आरोप अनेक वाचक करतील आणि म्हणूनच माडगूळकरांचे नाव सांगणारा या कादंबरीचा नायक ही माझी स्वतंत्र निर्मिती आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. माडगूळकरांचा जीवन प्रवास डोळ्यांसमोर ठेवून त्यामध्ये अनेक काल्पनिक प्रसंगाचे चित्रण मी गुंफलेले आहे. अर्थात या हळूवार अंतःकरणाच्या कवीच्या श्रद्धाळू लेखणीमधून गीतरामायणाच्या रूपानं देवाची पावले उमटली आहेत, अशी माझीही नितांत श्रद्धा आहे. श्री नेमिनाथ उपाध्ये, कृष्णराव सपाटे आणि माझ्या साहित्यकृतींवरचा अलोट प्रेम करणारे माझे असंख्य वाचक यांच्या सहकार्यानेच ही देवाची पावले साकार झाली आहेत, हेही मी विनम्रपणे सांगू इच्छितो.